ऐका हो मंडळी, सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी आणि वाटेत येताना त्याला एक वाळूचं बेट लागत असे. त्या बेटाजवळ आला की त्याला "मी येऊ" असा आवाज येई. तो मागे पाही, पण कोणीच नसे. त्या भीतीने तो वाळत चालला होता. तेव्हा गुरुजींनी त्याविषयी विचारले. शिष्याने "मी येऊ" ह्या गोष्टीबद्दल सांगितले. तेव्हा गुरुजी म्हणाले, "भिवू नकोस, मागे काही पाहू नकोस, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागे येऊ दे." शिष्य नेहमीप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. तेव्हा "मी येऊ" असा आवाज येताच त्याला "ये" असं उत्तर दिलं. घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी होती. त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व त्यांना एक घर दिलं. त्यानंतर श्रावणी सोमवार आला. तो बायकोला म्हणाला, "माझी वाट पाहू नकोस व उपाशी राहू नकोस." नंतर तो उठला व शंकराच्या पूजेला गेला. हिनं थोडा वेळ वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास खाल्ला, तेवढ्यातच पती आले. पुढचं ताट पलंगाखाली सरकवून हात धुतला व दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. दुसऱ्याही सोमवारी असंच घडलं. असं 4ही सोमवारी झालं. शेवटच्या सोमवारी नवल घडलं. रात्री दोघेजण पलंगावर गेले. पलंगाखाली उजेड दिसला. "हा उजेड कशाचा?" त्यानं विचारलं. "ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्ने कुठून आणली?" ती मनात खूप घाबरली. "माझ्या माहेरच्यांनी दिली." "माहेर कुठे आहे?" "वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल." दोघेही निघाली. ती मनात शंकराची प्रार्थना करू लागली. "मला अर्धघटकेचंच माहेर दे." ते वेळूचं बेट आलं. एक मोठा वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद, कोणी म्हणे बहीण आली. अनेक दासदासी तिथे राबत होत्या, तर शिपाई पहारा देत होते. त्यांचं मोठ्या प्रेमानं स्वागत झालं. भोजनाचा थाट झाला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांना निरोप घेऊन घरी परतली. अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण झाली. दोघेही परत गेली, तर तिथे वाडा नाही, शिपाई नाहीत, केवळ वेळूचं बेट आहे. पतीने विचारलं, "इथलं घर काय झालं?" "जसं आलं तसं गेलं. आपलं अभय असेल तर सांगते." 4 सोमवारी आपली हाक ऐकता जेवणाचं ताट तशीच पलंगाखाली सरकवून दिली. ती रत्नांनी भरली, सोन्याची झाली. "ती मला देवानं दिली." आपण विचारू लागलात तेव्हा मी खूप घाबरले व माहेरून आणली म्हणून सांगितले. तेव्हा मी शंकराला प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. तेव्हा देव भक्ताच्या हाकेला आला. तसा तुम्हा आम्हा सर्वांच्या हाकेला भगवान शंकर येवो, हीच आपली प्रार्थना. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.